राज्यात एकीकडे बुवाबाजी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना पुण्यात अशाच एका बाबाच्या हातचलाखीचा प्रसाद मिळाल्याचा अनुभव एका कार्यक्रमात आला। सूर्यदत्त पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आचार्य गुरुवानंद स्वामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि यावेळी उपस्थित भक्तगणांकडून बाबाजी की जय होचे नारे देखील दिले जात होते। पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या सर्वच गौरव मूर्ती त्यांच्या समोर नतमस्तक होत होत्या। या सर्वांनाच बाबाजींनी आशीर्वाद दिले। आशीर्वाद देताना त्यांनी काहींना हवेतून माळा काढून दिल्या तर काहींना मणी आणि खडे दिले। यावेळी उपस्थितांनी अमृता फडणवीस यांना भजन गाण्याचा आग्रह केला आणि भजन गायल्यानंतर परत जाताना अमृता फडणवीस यांनाही बाबांनी हवेतून माळ काढून आशीर्वाद दिले। त्यामुळे खुश झालेल्या उपस्थितांनी पुन्हा एकदा बाबाजींचा जयघोष केला। आपण बघतोय गुरुवानंद स्वामी यांनी तिथे उपस्थित असलेल्या भक्तगणांना हात चालाखीने माळा त्याचबरोबर खडे हे दिले आणि त्याच कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या। त्यांना भजन गाण्यासाठी सांगितलं गेलं। त्यांनी भजन गायल्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून या बाबाजींनी माळ दिली। आपण बघतोय ही काही क्षणचित्र त्याच्यातली। सूर्यदत्त पुरस्कार सोहळ्यात हा सगळा प्रकार खुलेआम बघायला मिळाला। एकीकडे आपण बघतोय बुवाबाजीवरती प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र दुसरीकडे हा प्रकार खुलेआम सुरू असल्याचं समोर येतंय। आचार्य गुरुवानंद स्वामींनी हा सगळा प्रकार खुलेआम केला। ह्यानंतर आता काय प्रश्न उपस्थित होतात ह्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळी अनेक गौरव मूर्तींना त्यांनी प्रसाद म्हणून आशीर्वाद म्हणून हवेतून माळा काढून दिल्या तर काहींना मणी खडेही दिले। यावेळी खास करून अमृता फडणवीस या देखील तिथे उपस्थित होत्या आणि ह्या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। अमृताजी, आपण बघितलं की हा कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित होतात, नेमका हा काय प्रकार झाला? सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा हा लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड सेरेमनी होती ही। त्याच्यात लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड्स अँड नॅशनल अवॉर्ड देत होते लोक प्रमोटर्स। तर तिथे मी उपस्थित होती आणि खूप मान्यवर व्यक्ती तिथे उपस्थित होते। प्रोफेसर पद्मभूषण प्रोफेसर सत्यव्रत शास्त्री होते, मग परशुराम सावंतजी होते, जस्टिस परशुराम शास्त्रीजी, प्यारेलालजी होते, पंडित राजन साजन मिश्रा होते आणि खूपसे असे मान्यवर होते। आणि या सेरेमनीमध्ये सगळेच डायसवर बसलेले होते। मी तिकडे गेस्ट ऑफ ऑनर होती आणि अवॉर्डी पण होती। मला अवॉर्ड दिला गेला, त्याच्यानंतर मी एक छोटीशी स्पीच दिली आणि मग मी माझ्या चेअरवर परतच होती तेव्हा एक चेअर सोडून गुरुवानंद स्वामी बसलेले होते। तर त्यांनी मला आपल्याकडे बोलावलं, मी गेली आणि त्यांनी मला विशेष दिले ते घेतले, कारण ते एक एल्डरली पर्सन आहेत आणि मी मोठ्यांना रिस्पेक्ट करते आणि करत राहीन। तर त्यांनी मला डोक्यावर हात ठेवला आणि जी हातात माळ होती ती वर करून माझ्या हातात टाकली। धन्यवाद। त्याच्यात मला काल तर लक्षात नाही आली की त्यांनी माझ्या बरोबर काही मॅजिक केला, ते आज मला लक्षात येत आहे टीव्हीमुळे। बरं, धन्यवाद अमृताजी या संपूर्ण चर्चेबद्दल। आपण बघितलं अमृता फडणवीस आपल्या सोबत होत्या दूरध्वनीवरून आणि त्यांनी ह्या संदर्भात सगळा खुलासा केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।